तुम्हीच पाहिजेत. आज 15 वर्षाच्या मधल्या गॅप नंतर सुद्धा या विधानसभेतली भारतीय जनता पार्टी की प्रदेश भाजप काय म्हणतंय की डॉक्टर साहेब तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे. असा जेव्हा विषय आला ना आणि अशा व्यक्तीला तुम्ही जाणून बुजून काही कारण नसताना, त्यामुळे हे आज सगळ्यांच्या समोर की हे जे आता लोक जमले ती प्रमुख आहेत तुम्ही बघताय ती ही वेळ त्याच्यामुळे आली. माझं म्हणणं नाही, लक्षात घ्या ही मालिका किती वेळ चालू राहणार. त्यांनी माफी मागायची, परत त्यांनी परत भाजपला डिवळायचं जायचं, परत असं म्हणजे ऐका ना, हा प्रकार चालू होता जास्त खेड तालुक्यात. गुहागर तालुक्यामध्ये अशा पद्धतीने बोलण्याची पहिलीच वेळ आहे. पण त्याच दापोलीमध्ये शेवटी तुम्हाला केदार साठे म्हणजे पूर्ण भाजप नाही असं म्हणत असताना शेवटी केदार साठेंच्या वळसणीला जाऊन बसायलाच लागलं ना तुम्हाला, त्यांचा आधार घ्यायलाच लागला. म्हणून काल उमेदवार जर समजा तुमच्यासमोर आला आणि म्हणाला चला मी ह्याच्या वतीने माफी मागतो, तर तुम्ही काय करणार? आम्ही सामुदायिक निर्णय घेऊ. उमेदवार आमचाच आहे ना, उमेदवार आमचा लागत नाहीये, उमेदवार आमचा आहे. उमेदवाराबद्दल महायुतीबद्दल झालं माझं काय म्हणणं नाही. उमेदवार जर समोर आला आणि त्याने जर सांगितलं, लक्षात घ्या तुम्ही दोन्ही गोष्टी क्लिअर करा. एक कन्फ्युजन स्टेटला आहे. तुम्ही म्हणताय आम्ही उमेदवाराचं काम करणार आणि माफी पण मागणार, नेमकं रामदास अपेक्षित आहे. परत तुम्हाला एक सांगतो, मी अजिबात कन्फ्युज नाही. एक आहे की रामदास कदमानी किंवा त्यांच्या नेतृत्वाने आमच्याशी संपर्क करून त्याच्याची काय दिलगिरी किंवा माफी हा विषय केला पाहिजे, हा क्लिअर आहे विषय ना. ह्याच्यात कन्फ्युजपणा काय? हा पाठ बरोबर आहे ना. आमची अपेक्षा काय आहे की नातू साहेबांबद्दल जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे हे त्यांनी मान्य केलं पाहिजे. त्याचा संबंध आम्ही का थांबलोय, भावना आहेत ना प्रत्येकाच्या. हो झालं, पण तो हा जाहीर करण्यास काय आमचा अंतर्गत झाला ना विषय. आम्ही निषेध कोणाचा व्यक्त करणार, आम्ही निषेध रामदास कदमांचा करणार. आत्मसन्मानाची लढाई असते तेव्हा तुम्ही म्हणताय, तेव्हा निषेध का तुम्ही ओपन करत नाही. ऐका ना, हा शेवटी कसं आहे माहितीये का, 11th ओव्हरला होतो मी आता. एक लक्षात घ्या, भास्कर जाधवांचा पराभव स्पष्ट आहे. भास्कर जाधवांचा पराभव स्पष्ट आहे आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना, ही परिस्थिती बदलण्याची सुपारी रामदास कदमांनी घेतलेली आहे काय. त्यावेळेला निर्णय करताना तुम्ही हे म्हणताय तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतायत, पण आम्हाला शेवटी विषय की आम्ही एका ठराविक आम्ही उद्देशाने प्रेरित होऊन काम करतो ना की भास्कर जाधवांचा पराभव पण करायचा आहे आम्हाला. त्यामुळे सगळ्याच प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला कशी स्पष्टपणे देईन असाही त्याच्यातला काय विषय नाही. वेगवेगळे अँगल आहेत, आज संध्याकाळपर्यंत आमच्या भूमिका ठरतील. आता जी आमची बैठक झाली कार्यकर्त्यांची, ही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षांबरोबरच झाली. जिल्हाध्यक्ष माझ्यापेक्षा अनुभवी आणि सडेतोड वृत्तीचे आहेत. आता ही सगळी मंडळी आमच्या विधानसभेचे संयोजक आणि जिल्हाध्यक्ष नातूसाहेब आत्ता मुंबईवरून आलेले आहेत घरी, त्यांनाही भेटायला गेलेले आहेत. त्याच्यानंतर केदारदादा भूमिका मांडतील.